ह्यूज लॉस झालाय म्हणजे इथे घर असून भावाला आपल्याला भेटला नाही. पोरीने लेट रिप्लाय केला की डायरेक्ट नस वगैरे कापायला जातात मुली. लडकी हो की धडकन, आणि म्हणजे शब्द कमी पडतील असा भाई माणूस आपला तर आहे. बागला जो तयारी झालाय म्हणजे बागला आज कुठेतरी जायचंय, काहीतरी विषय आहे. चला आता पप्पाला एकदम छोटा चॉप मारणार आहोत. ते आम्ही स्ट्रीट फूड मध्ये झालो पाणीपुरी खायला. हाय हॅलो, कसं काय, शुभ सकाळ, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका ब्लॉगर स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 81 आपल्या 100 डेज ब्लॉग चॅलेंजचा. मी बघू शकाल आज खूप लेट उठलोय कारण की आज कॉलेजला सुट्टी होती, नॉन इन्स्ट्रक्शनल डे होता. सो पूर्ण वाटतं कॉलेज बंद होतं. सो बेसिकली खूप लेटच उठलो, 11 वाजले आहेत. अजून आंघोळ वगैरे देखील झाली नाही. मम्मी आज लवकर आलेली, बट मम्मीने मेसेज केलेले नाश्ता वगैरे आणलाय, बट बघता आला नाही. आत्ता उठलोय तर आधी पहिला आंघोळ वगैरे करून दे. केस कशा मस्त मस्त झालेत. पहिला आंघोळ वगैरे करून घेतो. पंधराला आज कॉलेज आहे तर तो कॉलेजला जाणार आहे. तर पहिला आधी आंघोळ वगैरे करून मग नाश्ता करून घेऊया. काय चिमण्यासारखे आंघोळ करून बाहेर आलोय, म्हणजे आपल्या मराठीत बोलतात ना की देवाऱ्यावर पाणी ओतून आलंय का, तेच मी केलंय. कारण की मला खूप भूक लागलेली झोपून उठल्या उठल्या. तर आज नाश्त्यासाठी आईने आणलेत मेंदू वडे माझ्या फेवरेट कॅफेमधून, म्हणजेच मनीष कॅफे. तर चला आता खाऊन घेऊयात. एका प्लेटमध्ये वाढून घेतो. ते तुम्ही बघू शकता इथे माझी आजी बघा काय करते. आजी ते अभ्यास करते. ते मला लाजवण्यासारखं आहे बाबा. आजी अभ्यास करते आणि मी बघा इथे टाइमपास करतोय. तर चला आता आपल्याला पण अभ्यासाला बसायचं आहे. पहिला नाश्ता वगैरे करून घेतो आणि आंघोळ झाल्या झाल्या प्रिया गणबाप्पाचे पहिले पाया करून घेऊया. नाश्ता एका प्लेटमध्ये काढून घेतलाय, मेंदू वडे. तर चला आता खाऊन घेऊयात. गंधार खाऊन नाही गेलाय बेअक्कल, असाच गेलाय कॉलेजला. लेट उठलाय, त्याला कॉलेजला 12:30ला पोचायचो, आता वाजलेत 12. सो लेट गेलाय. तो आपण खाऊन घेऊयात. आणि आज कसं काय सुट्टी आहे, सो आजचा टाईम थोडा युटिलाइज करूया अभ्यासासाठी. नाहीतर नंतर खूप मोठं रडावं लागेल आपल्याला. कारण की गणपती कधी चालणार आपल्याला कळणार देखील नाही, सप्टेंबरचा मंथ. आणि मग त्यानंतर लगेच ऑक्टोबरमध्ये आपले एक्झाम्स आहेत. सो बेसिकली थोडंसं इथून स्टार्ट करूया अभ्यासाला, सो दॅट की पुढे जाऊन थोडं एवढं टेन्शन नाही राहतं. की पोटभर नाश्ता करून झालाय तर आता अभ्यासाला घेतलाय बघा. करतोय, लिहितोय, म्हणजे समजून लिहूया सो दॅट थोडं डोक्यात राहील. चला आता करून घेऊया. अभ्यास करता करता बघतो तर बाहेर बघा, आज मी कॉलेजला गेलो नाही आणि वेदर बघा काय भारी झालंय. हे बघा मस्त ढगाळ वातावरण झालंय. आणि मी आज समजा कॉलेजला गेलो असतो ना, मग पाऊस पडलाच समजून जावं. असं आहे भाई, एकदम वेगळंच सीन आहे. म्हणजे आपण कसं गेलो ना की सगळे चिक्क्याला वगैरे असला, आणि जसं मी आज घरी आहे तर वेदरने मस्तपैकी त्याचा रंग बदललेला आहे. तर चला आता गपचूप अभ्यास करून घ्या आणि मग जरा वेळात खाली जाऊयात. मम्मीने थोडे 1-2 कामं दिलेत मला, बँकेत जायचं आहे, थोडे पैसे वगैरे काढायचे आहेत, तर ते बघून घेऊ. आता थोडं पहिलं लिहून घेऊ. तर ATM कार्ड वगैरे घेतलंय, टी-शर्ट घातलाय, चेंज केलंय कारण फूटपासून थोडं खाली जातो म्हणून ट्रॅक वगैरे घातलाय. तर चला जाऊया. दादा आलाय, शुभम येणार आहे. चला जाऊ. खाली चाललाय, माझ्या बाजूच्याच विंग मध्ये राहतो. आपल्याला भेटलेले आहेत विक्रोळीचा छावा म्हणजेच शुभम राऊत, त्यासोबत लडकी हो की धडकन, आणि म्हणजे शब्द कमी पडतील असा भाई माणूस आपला. तर चला आता जाऊयात. म्हणजे पोरीने लेट रिप्लाय केला की डायरेक्ट नस वगैरे कापायला जातात मुली. तो बघा इंट्रो एवढा भाई. मग काय, चला आता डायरेक्ट जाऊयात ATM मध्ये. ATM मधून पैसे वगैरे काढले. खूप सारे ट्रान्झॅक्शन करावे लागले कारण की लिमिट 40,000चीच होती. सो 4 ट्रान्झॅक्शन केले, तो खूप वेळ लागला. तर आता मी जातोय खाली. तर तो दादा आहे ना भाई, छावा आहे तो भाई, खरोखर विक्रोळीचा स्टार आहे तो. तर आता ते असं आता आपण जातोय कॅरम खेळायला आपल्या क्लब हाऊसमध्ये. तर चला जाऊयात. मी आता निघालोय. मला दोघांनाही माहिती नव्हतं की क्लब हाऊस 2 ते 4 बंद असतं. आता आम्ही टेरेसवर फिरतोय, मस्त वेदरचा लुक घेतोय बघा. ह्यूज लॉस झालाय म्हणजे इथे घर असून भावाला आपल्याला भेटलं नाही खेळायला. प्लॅन करून नाही भेटलं. चला आता राऊंड मारून घरी जाऊया. रेस वगैरे मस्त फिरून, वेदर मस्त छान झालेलं काही. तर चला आता जाऊया घरी. तो राहिला D विंग मध्ये आणि B विंग मध्ये हल्लाय आपल्या विंग मध्ये. चला आता घरी जाऊन पहिल्या जेवून घेऊ. खूप भूक लागली. चाललोय. तर बघू काय बनवलंय. आधी कपडे वगैरे चेंज करतो मी, लगेच जेवून फ्रेश वगैरे होऊन घरातल्या आउटफिटमध्ये आलोय. आता जेवायचा टाइम आहे. आता बघूया आज जेवण काय केलंय आईने. चला. आज जेवणासाठी खूप सारे पदार्थ आहेत. भाज्या 3 आहेत, मेथीची आहे, कोबीची आहे, तसंच बटाट्याची भाजी आहे, भाकरी केली आहे, आज चपाती आहे, चण्याची डाळ आहे आणि त्याला भात. जेवून खूप भूक लागली.
जेवण वगैरे मस्तपैकी आता थोडी एनर्जी आली सो अभ्यास करून घेऊयात. परत मी कंटिन्यू केलंय लिहायला. तर गंधार इथे मस्त टाइमपास करतोय बसून. कॉलेजवरून आलाय तो जाऊन. तर चला आता आपण कंप्लीट करून घेऊ आणि मग संध्याकाळी आपण बघू कुठे काय जायचं. नॉर्मल चाललोय, काय जास्त काही घातलं नाही आणि क्रॉक्स पण नाही आहेत. स्लायडर घातले. स्वयंबागाला आलेले आहेत. स्वयंबागाने आज गाडी काढलेली आहे. तर चला आता डायरेक्ट जाऊयात आपण. तर इथून आम्ही पहिलं जाणार आहोत स्टेशनला आणि गोष्ट आहे ट्रेनमध्ये भेटली तर चांगलंच आहे. एकाच ट्रेनमध्ये असेल. आता आम्ही आलो विक्रोळी स्टेशनला. धावपळ चालू आहे. पप्पा पर्यंत ट्रेनमध्ये येतात. आता बघूया भेटते की नाही ती ट्रेन. तर आम्ही जातोय पटापट. चला जाऊया. ट्रेनमध्ये पप्पा आहे. तर चला आता बघूया भेटतो की नाही. बागाला बघा इकडे उभा आहे. काय चहा बनवून आलोय ड्रेसिंग बागाची आणि मी ते ट्रॅकवर आलोय आणि आता आम्ही चालतोय. तर ईशला आहे ते घाटकोपर. तर चला जाऊया. तो फोनचं काम वगैरे करून थोडा बॅटरीचा इश्यू होता तो फिक्स केलाय. चला आता आम्ही जातोय खायला. पप्पा समोर चालतोय. बागल देखील आहे. बागल आज तयारी झालाय म्हणजे बागलला आज कुठेतरी जायचं आहे. काहीतरी विषय आहे वेगळा. चला आता आधी खायला जाऊ. पप्पाला एकदम छोटा चॉप मारणार आहोत. ते आम्ही स्ट्रीट फूड मध्ये झालो पाणीपुरी खायला. तो बागल बघू शकता तो बाय. बागल काय ऑर्डर दिले ते तर सांग. काहीतरी विसरतो काय तू. जास्त करतो. बागलची दाबेली आलेली आहे. बागल तो व्हायला बागल मला देतोय पहिलं. चला आता खाऊया. तर पप्पा आणि बागलने जास्त बस दहीपुरी देखील लिहिलेली आहे. तर चला आता बागल खायला सुरुवात केली आहे. बागल आता पप्पा आणि बागल इकडे रॅपिडो बुक करतायत. चला आता जाऊया. गपचूप ट्रेननी जायला मी सांगत होतो की आता पप्पा शेट आणूच आहे बाबा. आता काय बोला. चला बस जाऊया. फायनली रॅपिडोवाला आपल्याला भेटलेला आहे. चला आता जाऊया घरी. आम्ही मस्त की रॅपिडो मागवली. तर बघतो तर काय बागलाने आमची गाडी इकडे स्टेशनला लावली आहे. पप्पा गेलाय घरी. आता आपण स्टेशनला जाऊ विक्रोळी चालत चालत. तर चला आधी गाडी घेतो आणि मग लगेच घरी जाऊ. बागलनी ड्रॉप सर्व्हिस देऊ. चला आता डायरेक्ट जाऊयात घरी. तर आपलं काम तर झालेलं आहे. तो आता घरी जाऊन फ्रेश वगैरे होतो आणि अभ्यासाला घेतो. फ्रेश वगैरे मग घरातल्या आउटफिटमध्ये आलोय. तर बघतो थोडंसं लिहायचं बाकी होतं ते लिहून घेतो पटापट आणि मग नंतर जरा वेळ जेवून घेऊया. आज जेवणासाठी आहे डाळ, भात, बटाट्याची भाजी, एक चपाती घेतली आणि भात खाऊन घेऊयात. लगेच खूप भूक लागली. मागे अंथरून टाकून दोघं बाहेर गेले आणि आपण इथे झोपणार आहोत. तर चला आता लगेच जेवून घेऊया. जेवण वगैरे झालं तर आता झोपायचा टाइम आहे. 12 वाजून गेले. तर माझी एडिटिंग वगैरे थोडी राहिली आहे तर ती उद्या संपवतो. उद्या तसंही रविवार आहे. तर आजच्या ब्लॉगला आपण इथेच बाय बाय टाटा करूयात. असेच नवीन कंटेंट व्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेल. जर का ब्लॉग आवडला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करू ठेवा. आज होता दिवस 81. आपल्याला 100 डेज व्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. आपल्याची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.